हॅलो गाईज, आज मी तुम्हाला झटपट होणारा असा पनीर मसाला बनवून दाखवणार आहे. तोही अगदी आपल्या घरगुती साहित्य. अगदी बेसिक साहित्य आहे. कांदा, मिरची, लसूण आणि आले. कांदा टाकून घेऊ. कांदा हलकासा परतून झाला आहे. आता त्यामध्ये आपण लसूण टाकूया, हिरवी मिरची टाकूया आणि आल्याचे तुकडे टाकूया. मसाला भाजून झाला आहे. मध्ये तेल टाकूया आणि पनीरचे हे तुकडे शॅलो फ्राय करून घेऊया. ह्याला मी तिखट, मीठ, हळद, मसाला सर्व लावून घेतलेला आहे. खूप छान अशी ही भाजी तयार होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. पनीर फ्राय झालेलं आहे. असे जर पनीरचे तुकडे फ्राय करून टाकले ना थोडे, तर ह्याने भाजीची चव खूप छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जो कांदा भाजलेला होता ना, त्याचा तो मसाला टाकून घेऊया. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी आलं लसूणची पेस्ट केलेली आहे. थोडेसे जिरे टाकूयात. मसाला भाजताना मी जिरे विसरले होते म्हणून मी आता टाकत आहे. मसाला ग्राइंड करून झालेला आहे. आता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. 2 चम्मच दही घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण 2 चम्मच आगरी मसाला टाकूया. जर तुमच्याकडे असा आगरी मसाला असेल तर ठीक, नसेल तर साधं लाल तिखट टाकलं तरीही चालेल. आता त्यामध्ये धना पावडर टाकूया. सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते चेक करून घ्या. हळद टाकूया. चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. ते तेल टाकून घेऊया. त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकूया. त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकूया. आता ह्यामध्ये कसुरी मेथी टाकूया. जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ठीक, नसेल तर स्किप केली तरीही चालेल. आता हा छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण जे दह्यामध्ये सर्व मसाले मिक्स केले होते ते मसाले टाकून घेऊयात. छान हे परतून घेऊयात. त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. हे दह्याचं मिश्रणाचं पाणी आहे थोडं. आणि हे आपण जो मसाला वाटला होता त्याचं थोडंसं पाणी भांड्यामध्ये घेऊन ते टाकलेलं आहे. आता ही ग्रेव्ही छान 10-15 मिनिटं शिजू देऊयात. ह्यामध्ये तळलेले पनीर टाकून घेऊ. झाकण ठेवून आता हे 5 मिनिटं शिजू देऊयात. वाव, खूप छान असा स्मेल येत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलरही किती छान आलेला आहे. झटपट 10 मिनिटात तयार होणारा पनीर मसाला तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.